आपण सगळ्यांनी माधुरी हत्तीनीबद्दलची बातमी ऐकलीच असेल। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील एक हत्तीन जी आता वनतारा गुजरातमध्ये आहे। माधुरी आणि नांदणी गावाचं नातं फक्त माणसांचं आणि प्राण्यांचं नव्हतं, तर ते एका कुटुंबासारखं होतं। तिचं गावावर असलेलं प्रेम, तिची शांत वृत्ती आणि लोकांचा तिच्यावर असलेला विश्वास यामुळे ती गावाचा अविभाज्य भाग बनली होती। पण अलीकडेच 2 दिवसांपूर्वी एका कायदेशीर लढाईनंतर तिला गुजरातमध्ये हलवण्यात आलं। यामुळे नांदणी गावातील लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांच्या मनात संतापाची लाट उसळली। गावकरी तिला परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, आंदोलनं करत आहेत, पण आता लवकरच त्यांना यश मिळेल याची शक्यता आहे। माधुरी हत्ती नांदणी गावात परत कशी येऊ शकते ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। माधुरीला नांदणीतून हलवण्याचं मुख्य कारण होतं पेटा इंडिया संस्थेनं दाखल केलेली याचिका। त्यांनी कोर्टात सांगितलं होतं की माधुरीची तब्येत ठीक नाहीये, तिला काही शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे। कोर्टाने हे मुद्दे गंभीर मानले। तसेच एका हत्तीला एका गावात ठेवणे योग्य नाही, तिला मोठ्या आणि मोकळ्या जागेत ठेवणे आवश्यक आहे, असं कोर्टाचं म्हणणं होतं। त्यामुळे कोर्टाने तिला वनतारा गुजरातमध्ये हलवण्याचा आदेश दिला। पण कोर्टाच्या आदेशाचा खूप विरोध झाला, पण शेवटी त्याचा उपयोग झाला नाही। गावकऱ्यांनी जड अंतकरणाने माधुरीला निरोप दिला। पण आता माधुरीला परत आणण्यासाठी खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः वनतारा प्रशासनाशी बोलणी केली आहेत। त्यांनी सांगितल्यानुसार वनताराने माधुरीला परत पाठवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। ही एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे। वनतारासारख्या मोठ्या संस्थेने सहमती दर्शवणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। तसेच नांदणी गावातील लोकांचा माधुरीला परत आणण्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे। त्यांनी स्वाक्षरी मोहीम, पदयात्रा, जिओ सिम कार्डचा बहिष्कार अशी अनेक आंदोलने केली आहेत। या आंदोलनांमुळे सरकारवर आणि वनतारावर दबाव वाढत आहे। आता या आंदोलनाला राजकीय नेत्यांची साथ मिळाल्यामुळे सरकारला या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक झाले आहे। शिवाय माधुरीला परत आणण्यासाठी आता काही महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतील। सर्वप्रथम कोर्टातून आलेला आदेश रद्द करून घ्यावा लागेल। यासाठी राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, कारण आता वनताराने सहमती दिल्यास ती सहमती कोर्टासमोर सादर करून नवा आदेश मिळवता येऊ शकतो। दुसरे म्हणजे वनताराकडून अधिकृत परवानगी मिळवणे आवश्यक आहे। वनतारा प्रशासनाने फक्त तोंडी नाही तर लेखी स्वरूपात माधुरीला परत पाठवण्याची परवानगी द्यायला हवी। या सगळ्यांमध्ये प्रशासनाची भूमिका महत्त्वाची राहील। जर हे सगळं झालं तर नक्कीच माधुरी नांदणी गावात पुन्हा येईल। गावकऱ्यांचा संघर्ष पाहता लवकरच माधुरी तिच्या घरी म्हणजेच नांदणी गावात परत येईल अशी आशा आहे। कारण हा निर्णय केवळ एका हत्तीनीचा नाही, तर माणूस आणि प्राणी यांच्या नात्याचा आहे। आशा आहे की सरकार, न्यायालय हे सर्व मिळून यावर तोडगा काढतील, जेणेकरून माधुरी आणि नांदणी गावातील लोकांचा आनंद परत येईल।